नागपूर पालिकेमध्ये स्वीकृत सदस्यांवरून काँग्रेस एमआयएममध्ये गोंधळ। काँग्रेसचे नेते विकास ठाकरेंच्या मुलाला संधी दिल्यामुळे कार्यकर्त्यांचा राजीनामा, तर एमआयएममध्येही ऐनवेळी फहीम अन्सारी यांच्याऐवजी दुसऱ्याला संधी दिल्यामुळे गोंधळ। अर्ज न भरताच पक्ष बॅकफूटवर। काही भागांमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा, तर घरपोच सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण। जिल्हाधिकाऱ्यांनी घरपोच वितरणाच्या सूचना देऊन सुद्धा सिलेंडर मिळत नसल्याची तक्रार। रशींना धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटक कारागृहामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट। कुख्यात जयेश पुजारीला तुरुंगात टीव्ही बेडची सुविधा। सोलापूर एटीएस युनिटच्या तत्कालीन अधिकाऱ्याचा न्यायालयात खळबळजनक दावा। देशात आता एकही नक्षलग्रस्त जिल्हा शिल्लक नाही। नक्षलवादाचा बिमोड करण्यात आल्याचा केंद्र सरकारचा मोठा दावा, तर नक्षलवादाविरोधातील व्यापक मोहिमेनंतर केंद्राची प्रथमच घोषणा। मुंबईमध्ये 1 मे पासून 10% पाणी कपात करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रस्ताव। अल्निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज। मुंबईत सध्या 33.60% पाणीसाठा, आणखी यामध्ये घट होण्याची शक्यता।